श्री स्वामी समर्थ. पौष महिन्यातल्या दुसऱ्या रविवारची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक म्हातारी राहत होती. त्या म्हातारीला एक कन्या होती. त्या कन्येला वरदान प्राप्त होतं की ती हसली की मोती गळायचे आणि रडले की पोवळे गळायचे. मग त्या म्हातारीने असेच मोती पोवळे घरामध्ये खूप साठवून ठेवले. असेच करत करत ती म्हातारीची मुलगी उपवर झाली. मग तिला आता लग्न करायची चिंता वाटू लागली. म्हातारीला वाटलं तिचं जर मी लग्न केलं तर ती सासरी जाईल आणि माझे मोतीपोवळे जातील. मग काय करावं विचार करू लागली. विचार करता करता थांबली आणि तिने ठरवलं की माझ्या मुलीचं लग्न अशा मुलाशी करणार आहे की जो माझ्या घरी घर जावई बनून राहील आणि तसा मुलगा मी शोधून काढेल. मग तिनं ठरवलं आणि तिने आपल्या नवऱ्यालाही तसं सुचवलं आणि मग तिनं तसा नवरा मुलगा शोधला आणि आपल्या मुलीचं त्याच्यासोबत लग्न करून जावायला घरी आणलं. मग म्हातारी काय करायची, रोज सकाळी जावायच्या लेकीच्या रूममध्ये जायची. आता रात्रभर लेक जावाई हसत खेळत रडत गप्पा मारत बसायचे. मग ते हसणं बोललं रडलं की मग ते मोतीपोवळे गळलेले. तिनं काय करायचं, म्हातारी सकाळी लवकर जायची. त्याने उठण्याच्या अगोदर सगळे मोतीपोवळे सावडायची आणि घेऊन येऊन आपल्या रूममध्ये ठेवायची. मग असं रोजचा नियम असाच होता. ते उठण्याच्या अगोदर जाणे म्हातारीने सगळं सावडून आणणे. मग जावायला एकदा शंका आली. आपल्या घरात कोणतरी आल्यासारखं वाटलं रूममध्ये आणि त्याला आभास झाला कोणतरी येते आणि जाते. मग एकदम तो जागी राहिला आणि पाहू लागला काय काय नाही. मग ही मोतीपोवळे गळालेले त्याला दिसले आपल्या बायकोचे आणि तो म्हणाला अशी गोष्ट आहे का. मग सासूबाई माझ्या घरामध्ये कसं काय येतात रूममध्ये, मला आत्ता कळालं म्हणला. आणि मग जागी राहायला पाहिला डोळ्याने आपल्या स्वतः आणि तिने नेलेलं पाहिलं आणि मग त्याच्या डोक्यात बसलं की असं असं आहे, आपल्या बायकोला मोतीपोवळे गळतात हसले आणि रडले की. मग तो काय केला, हळूच आपल्या बायकोला म्हणला, अगं अगं म्हणे, आपण किती दिवस तुझ्या आईच्या घरी राहावं, आपण काय करूया, आपण स्वतंत्र राहूया म्हणे, आपण बाहेर जाऊन एक रूम करून राहूया म्हणे. किती दिवस तुझ्या आईला पण असं चांगलं वाटते का म्हणे इथं राहणं करणं. मग ती म्हणते ठीक आहे, आपण तुमची इच्छा जशी असेल तसं करूत. तिला काही माहीत नसते असं. मग तिनं ठीक आहे म्हणली, जाऊया म्हणली. मग तिनं आपल्या आईला म्हणली, आई आई तुझे जावई असं आपलं आपलं स्वतंत्र राहूत असं म्हणत आहेत म्हणली. नाही नाही म्हणली, जायचं नाही म्हणली म्हातारी, माझ्याच घरी राहायचं म्हणली, असं आपण बोली केलेली आहे म्हणली. नाही नाही आई म्हणते, सासूबाई म्हणते तुम्ही किती आमच्यासाठी कष्ट घेता, 3 टाईम जेवण खाणं आम्हाला नको वाटते तुम्हाला त्रास द्यायला, आम्ही आमचं असं राहतो असं प्रेमानं घेऊन जावाई सांगते. हट्टपणा करून दोघंही बाहेर निघतात आणि बाहेर राहतात. मग रूम करून बाहेर राहिलं की हिला खूप तडफडा होते, आता माझे मोतीपोवळे गेले असं वाटतं. मग असंच करत करत पौष महिन्यातले रविवार येतात. मग सकाळी सकाळी ती मुलगी उठती, झाडलोट करते, सडा सारवण करते, आंघोळ करते, नारायण काढते, देवाची पूजा करते नारायण देवाची. मग तिचा जावई नवरा म्हणतो, अगं अगं म्हणे, मी आता नदीला जाऊन आंघोळ करून स्नान आटपून सूर्यनारायणाची उपासना करून येतो पौष महिन्यातल्या रविवारी. मग ठीक आहे म्हणते. मग हिचं सगळं मग स्वयंपाक करते, नारायणाला निवेद दाखवते. हा नवरा जाऊन तिथं मग नदीमध्ये स्नान करतो आणि ही म्हातारी जी असते ती मग मारे करायला बोलवती आणि म्हणते माझा जावई तिथं नदीमध्ये स्नान करायला गेलेला आहे, त्याला मारून 2 तुकडे करा आणि तिथं फेकून द्या, मी तुम्हाला सुब्बर मोतीन सुब्बर पोवळे देते म्हणते. मारेकरी येतात. त्या तिच्या नवऱ्याला, ते नवरा सूर्याला अर्घ्य देत राहते, डोळे बंद करून प्रार्थना करत राहते नारायणाची. त्याला येऊन मारेकऱ्याने 2 तुकडे करून फेकून देतात आणि निघून जातात सुब्बर मोती सुब्बर पोवळे घेऊन. मग हिनं नारायणाची आरती पूजा करून सगळा देवाचा नैवेद्य दाखवून स्वयंपाक करून सगळं नवऱ्याची वाट बघायची राहते. दुपार होती, जेवायचं राहते, उपास सोडायचा राहते, नवरा आलेला नसतो. मग ती वाट बघत बसती, दिवस मावळते तरी माझा नवरा आला नाही वाटते तिला. मग नारायण देवाला चिंता वाटते. रानूबाई म्हणती, नारायणा आता कसं करायचं, तुमची भक्त तर मरून पडलाय म्हणते तिथं आणि तिनं किती भक्ती करते म्हणते आणि तिनं तुमची नवऱ्याची वाट बघायली, जेवण्यासाठी थांबली, दिवस मावळता व्हायला. मग नारायण देव म्हणते चिंता करू नको म्हणते, मी जाऊन ठीक करतो म्हणते, सगळं येते, दोन्ही तुकडे जोडते, अमृत टाकते त्याच्यावर आणि त्यांना जिवंत करते.
मग ते पटपट पटपट, अरे दिवस मावळायला आला, लय उशीर झाला म्हणते, खडबडून उठते. त्याला माहीत पण नसते काय. जावाई घरी येते. आलं की म्हणते, अगं अगं खूप उशीर झाला, मला वाट जेवायला म्हणते. तिनं म्हणते, किती वेळ केलात मी, मला लक्षातच नाही म्हणते, डोळे मिटून प्रार्थना करू लागलो, मला काही कळालंच नाही दिवस मावळलेला म्हणते. चल चल वाढ ताटं घे म्हणते. मग जेवायला वाढतेत. मस्त आनंदानं दोघं नवरा बायको जेवण करतात. मग ही म्हातारी आपल्या दासीला बोलवते आणि म्हणते, अगं एक सूप घे, त्याच्यामध्ये 2 गवऱ्या टाक, कोळशी टाक आणि त्याच्यावर कपडा झाक आणि माझ्या लेकीला नेऊन दे आणि माझी लेक हसायली का रडायली बघू नये म्हणते. मग हिनं जाती दासी. हिने मस्त पान खात आनंदात हसत बोलत गप्पे मारत बसलेले असतात. म्हणती, बाईसाहेब तुमच्या आईनं वाण पाठवले. तिनं म्हणती, ठेव माहिती तर तुळशीपाशी. मग ठेवते तिनं आणि जाते. मग ती म्हातारी म्हणती दासीला, काय गं माझी लेक रडत बसली का, खूप रडायली का. आहे आहे म्हणती दासी. असं का बोलताय हो बाईसाहेब म्हणती, तुमची लेक तर मस्त नवऱ्यासोबत गप्पा मारत पान खात बसलेली आहे म्हणते. अगो बाई म्हणती, ह्या मारेकऱ्यांनी माझे सुब्बर मोती पोळे नेले तिच्या नवऱ्याला मारले नाहीत. माझा जावाई अजून जिवंत आहे म्हणती. खूप शिवा देते त्या मारेकऱ्याला. असंच करत दुसऱ्या रविवारी उठून झाडलोट सडा सारवण करते, नारायण काढती, नारायणाची पूजा, देवाची पूजा करून घेते. आणि तिचा नवरा म्हणते, अगं मी जाऊन येतो म्हणते आणि सूर्यनारायणाची उपासना, आंघोळ, स्नान सगळं करून नदीला जाऊन येतो म्हणते. मग हिने अजून मारे करायला बोलती, माझ्या जावायला का मारलं नाहीत म्हणते. नाही नाही बाईसाहेब, तुमच्या जावायला मारून 2 तुकडे करून आलतो म्हणते. खोटं बोलू नका म्हणते. अजून सुब्बर मोती घ्या, सुब्बर पोळे घ्या आणि माझ्या जावायचे 4 तुकडे करून टाका म्हणते. ठीक आहे म्हणते. त्याने जाते, त्याने नारायणाला अर्घ्य देत राहते, आंघोळ स्नान झालेली असते, डोळे मिटून त्याला 4 तुकडे करतात, फेकून देतात आणि येतात मारेकरी. तिनं सुब्बर मोती सुब्बर पोवळे देते, घेऊन जाते. मग हिनं पूजा निवेद आरती करते, स्वयंपाक करते. सगळं झाल्यावर वाट बघत बसते. दुपार झाली तरी नवरा येत नाही. किती वेळ चालला आहे, अजून कसं काय नाही, तर असं सारखं वाट बघत राहते. मग रानूबाईला चिंता वाटते. रानूबाई म्हणते, अहो बघा तुमचे भक्त किती वाट बघायली नवऱ्याची, तो असं मरून पडलेला आहे. काही काळजी करू नको म्हणते, मी जाऊन त्यांना जोडतो, नीट करून टाकून पाठवतो म्हणते. मग येतेत खाली नारायणदेव, त्याला 4 तुकडे जोडतात, त्याच्यात अमृत शिपडतात त्याच्या अंगावर आणि त्याला मग खडबडून जाग येते. त्यानं उठते. अरे बापरे म्हणते, ह्यावेळी उशीर झाला म्हणते. यावेळेस लगेच पट पट पावलं टाकत घरी जाते. मग तिनं म्हणते, किती उशीर केलात म्हणते, मी किती वेळची वाट बघायला तुमची जेवायची. अगं मला कसं कळणंच झालं म्हणे, मी उपासना करते वेळेस काय व्हायले की म्हणते. चल चल वाढ म्हणते. मग जेवायला बसते, आनंदाने गप्पा मारत छान लाडीगोडीनं जेवण चालू राहते ह्यांचं. मग हिनं दासीला बोलवती म्हातारी आणि म्हणती, गवऱ्या घे, कोळशे घे आणि सुपामध्ये टाक, वर झाकून ठेव कपडा आणि नेऊन दे म्हणते माझ्या लेकीला. आईनं वाण दिले म्हणून सांग म्हणते आणि माझी लेक हसायली का रडायली बघू नये म्हणते. मग हिनं जाती. त्यांनी मस्त जेवण करून मस्त बाहेर पान खात बसलेले राहतात. मग हिनं म्हणती, कसं मग तुमच्या बाईसाहेब आईनं तुमच्या वाण दिले, ठेव म्हणते तिथं. मग तुळशीपाशी ठेवते सूप. मग तिनं निघून जाते. मग म्हणती म्हातारी, कसं गं माझी लेक खूप रडायली का, तुम्ही असं का म्हणता हो बाईसाहेब, म्हणून किती छान तुमची लेक जावाई छान हसत गप्पा मारत पान खात बसलेत म्हणते. अरे देवा म्हणते, हे मारेकरी असेच करायलेत, कसं का मारणं झालेत, असं काहून करायलेत म्हणते. मग जाऊन दाखवतेच म्हणते त्यांची. मग 3रा रविवारी ते असंच करत करत ती लेक उठते, झाडलोट सडा सारवण करते, देवाची पूजा करते, नारायण काढते, नारायणाची पूजा करते आणि नवरा म्हणते, अगं मी जाऊन येतो म्हणते, मी आंघोळ करून उपासना करून नारायणाची येतो म्हणते. ठीक आहे म्हणते. मग हिनं स्वयंपाक करते, निवेद दाखवते, आरती करते, नारायणाची भक्तिभावानं पूजा करते. तिचं नवरा जातो, गंगेमध्ये स्नान करतो आणि ही मारे करायला बोलवती. गेल्या वेळेस बी मारलं नाही म्हणून खूप ओरडती. सुब्बर मोती सुब्बर पोळे देते, त्याला मारून टाका म्हणून सांगून येते. म्हातारी म्हणती मारेकऱ्यांना, ह्यावेळेस जर तुम्ही माझ्या जावायला मारला नाहीत आणि तर मग तुमची बघा म्हणते, माझ्या जावायचे हात पाय तोडून टाका म्हणते आणि सुब्बर मोतीन सुब्बर पोळे घेऊन जा म्हणते. मारेकरी जातेत. जावाई अर्घ्य देत असताना डोळे बंद करून त्याचे हात पाय तोडून फेकतात आणि निघून जातात. मग मारेकरी घरी येऊन तुमच्या हात पाय तोडलं जावायचे म्हणतात आणि सुब्बर मोतीन सुब्बर पोळे घेऊन जातात.
मग रानूबाईला अजून चिंता वाटते. बघावं तुमच्या भक्ताला कसं मारलेत, आता पाय तोडलेत. तू चिंता करू नको म्हणते. इकडं लेक वाट बघत असते. आपला नवरा कसं काय आला नाही, काळजी वाटते तिला. आणि मग वाट बघत इकडं तिकडं फिरत असते. आणि नारायण देव येतात, हातपाय जोडतात आणि अमृत टाकतात आणि जिवंत करतात त्याला. आणि मग तो झप पाय टाकत येते. कसा उशीर आला की मला कळणंच झालं म्हणते. मग म्हणते किती वेळ झाला, मी किती वेळची वाट बघायला म्हणते. या म्हणते, जेवायची थांबले म्हणते. हां म्हणते, वाढायला घे पानं म्हणते, मी आलोच म्हणते. मग दोघंजणं जेवण करतात. इकडे म्हातारी दासीला बोलवती आणि म्हणती, ते गौऱ्या कोळशे घेऊन जा आणि वरी झाकून घे आणि माझ्या लेकीला वाण म्हणून पाठवून दे, दिलं म्हणून सांग. आणि सांग की माझी लेक कशी हसायली का रडायली बघून येईन मला सांग. म्हातारी जाती. इकडं हेनी दोघं नवरा बायको पान खात बसलेले असतात हसत बोलत. मग तिने म्हणते, बायसाहेब तुमच्या आईनं वाण दिलं हो म्हणते. ठेव मा म्हणते, तिथं तवशीपाशी ठेवतीन जाती. आणि मग म्हातारी म्हणते, कसं गं माझी लेक खूप रडायली का. अहो तुम्ही दरवेळेस असं का म्हणता, तुमची लेक तर मस्त जेवण खाणं करून पान खात बसली म्हणते. लेक जावाई मस्त हसत गप्पे मारत पान खात बसलेत म्हणते. असं का म्हणते, हेने अजून या माझ्या लेक जावायला मारलेच नाहीत म्हणते. खूप ओरडती मारे करायला. इकडे म्हातारी मारे करायला बोलवती आणि म्हणते, तुम्ही तिन्ही रविवारी तसंच केलं, त्यांना जावायला आमच्या मारलं नाही म्हणते. तुम्ही आता काय करा, त्याचं मुंडकं कापा आणि माझ्याजवळ आणून द्या म्हणते. धड तिथंच फेकून टाका म्हणते. ठीक आहे म्हणते, तुमची जशी इच्छा आहे तसं करतात म्हणतात. मारेकरी जातात. त्यांनी आंघोळ करून सूर्यनारायणाला अर्घ्य देत असताना त्याचं मुंडकं छाटतात आणि सासूजवळ आणून देतात. आणि जावाई तिथं तिथं फेकून देतात जावायचं. मग इकडे लेक सगळं पूजा जेवण निवेद्य आरती सगळं करते. नवऱ्याची जेवणासाठी वाट बघत असते. आणि कसं काय नाही म्हणून काळजी वाटते तिला. मग हिनं मुंडकं जावायचं बघती आणि तिला खूप आनंद होते. आता माझा जावाई मेला म्हणते. आणि त्याला आपल्या मांडीच्या खाली ठेवती मुंडकं आणि शेवाया करत बसती. मग पीठ तिमतीन शेवाया करत बसती. मग रानूबाईला काळजी, आता कसं करावं म्हणते. आता तर खूपच अवघड आहे म्हणते तुमच्या भक्ताचं. मग नारायणदेव म्हणते, देवी तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही काय व्हा, मांजर व्हा म्हणते, मी गोसाई होतो म्हणतात आणि आपण जायचं म्हणतात. मग त्यांनी येते. अलक निरंजन म्हणते, तिच्या घरी तिने शेवाया करत बसलेली असती. नारायणदेवन रानूबाई खाली येतात. मग तिनं म्हणते दासीला, म्हातारी काहीतरी वाढ गं म्हणते, ते आला मेला म्हणते. मग तिनं नेऊन वाढती तांदूळ. ती गोसाई म्हणते, नको नको माय, तुझ्याच हातानं वाढ, मला 4च दाणे दे, पण तुझ्याच हातानं दे, मला तुझ्या हातानं भिक्षा घ्यायची आहे म्हणते. अरे मेल्या म्हणते, घे की अजून जास्त आणून दे गं, सूप भरून आणून टाक म्हणते त्याच्या झोळीत. म्हणते, नाही नाही माय, मला 4च दाणे दे, पण तुझ्याच हातानं दे म्हणते. तू खूप चांगली आहेस, तू पुण्यवान आत्मा आहेस, मला तुझ्या हातानं जर दिलं तर माझ्या मनाची तृप्ती होते म्हणतात नारायण. आणि मग हिनं काय करते, जाती राग 4 दाणे घेतीन त्याच्या झोळीत फेकती. मेला म्हणती, मलाच दे म्हणायला म्हणती. आणि मग तोपर्यंत रानूबाई ते मुंडकं घेऊन पळून जाते मांजरीच्या रूपात येऊन. आणि मग हिनं वाढती. ते दोघं अदृश्य होतात. अदृश्य झाले की म्हातारी येऊन बघती तर काय, खाली मांडीच्या खाली ठेवलेलं मुंडकंच नाही जावायचं. बघती शोधती, आई कुठं गेलं वाटते तिला. चिंता वाटते, माझं जावायचं मुंडकं माझ्या खाली होतं इथं मांडीच्या खाली ठेवलेलं. सगळीकडे बघती, सापडत नाही. मग आता आजूबाजूला विचारायला जाते. मग आता काय म्हणावं, जावायचं मुंडकं तर आणलं म्हणताय ना. मग सगळ्यांना म्हणती, अहो बाई, मी शेवाया करत बसले होते आणि माझं सफेदाचा उंडा तुमच्या घरी मांजरीनं आणले का. सफेदाचा उंडा आमच्या घरी आणले नाही म्हणतात. सगळ्या बाया असंच म्हणतात. मला आमच्या घरी कशाला येईल तुमची मांजर, कोणी कशाला आणलं तुमचा उंडा म्हणतात. मग ठीक आहे म्हणते, येते जाऊ दे. माझ्या हातात तोंडानं माझ्या डोळ्यानं बघितले, मी ते मेल्याला होता जावाई, मला संतुष्ट आहे म्हणते. बसती शेवाया करत. मग नारायणदेव जातात. मग ते जोडतात मुंडकं आणि धड आणि पाठवून देतात. अमृत टाकतात, ते जिवंत होते. अरे खडबडून उठते जाते, पट पावलं टाकत जाते घरी. हिनं वाट बघत बसलेली असते बायको त्याची. मग म्हणते, किती वेळ झाला, चला लवकर हो वाढ म्हणते. आणि दोघं जेवायला बसतात मस्त. आणि मग हिनं पान खात बसतात बाहेर. हिनं दासी येते, गौऱ्या ते कोळसे दे आणि वाण दिलं म्हणून सांग म्हणती. आणि माझी लेक हसायली का रडायली बघू नये म्हणते.
हिनं येते घरी, बाईसाहेब तुमच्या आईनं वाण दिलं म्हणते, ठेव म्हणते तुळशीपाशी. आणि नंतर मग हिनं निघून जाते. कसं गं माझी लेक खूप रडायली का? नाही नाही, रडायला काय झालं, किती छान हसत बोलत बसलेत दोघं नवरा बायको आणि पान खात बसलेत म्हणते. आत्ता मा म्हणते दुसरंच कोणाचं तरी मुंडकं आणून दिलं काय की मला जावायचं म्हणून म्हणते. मग दाखवते म्हणते, मारेकरांना बोलून रागवती. मग चौथा रविवार येते. मग चौथा रविवार झाला, पाचवा रविवार येते. पाचव्या रविवारी म्हणती आता हे उठते सडा सारवण झाडलोट करते लेक. जावाई म्हणते मी नदीला जाऊन येतं म्हणते. हिनं स्वयंपाक करते, नैवेद्य आरती करते, पूजा करते. आणि मग हिनं मारे करायला बोलली ती. माझा जावाई तिथं नदीमध्ये आंघोळ करायला गेला आणि त्याला तुम्हाला सुभर मोती पोळे घेऊन चालावून फुकट यायला काहीच मारणं झालं म्हणते. त्याचे मण्यावणी तुकडे करा म्हणते, बारीक बारीक तुकडे करून नदीमध्ये फेकून द्या म्हणते. एक तुकडा सापडला नाही पाहिजे म्हणते. मग सगळ्या नदीमध्ये तुकडे करून फेकतात. मग रानूबाईला खूप काळजी, आता कसं करायचं म्हणते, तुमच्या भक्ताला जिवंत कसं करायचं काळजी वाटते. ती मग उठते. तिनं म्हणते काहीच चिंता करू नको, तू मासा होऊन सगळे तुकडे गोळा कर आणि मग मी जोडून त्याच्यावर जिवंत करतो. तिनं मासा होऊन सगळे तुकडे तलावातले एका जागी आणून ठेवून जोडतात आणि मग ते जिवंत होते. अमृत टाकलं की झप झप पायाला टाकत जाते. कसं काय उशीर व्हायला की म्हणते दरवेळेस. मग घरी गेली की वाट बघते तिची बायको. म्हणते कसं काय एवढा उशीर व्हायला गं तुला म्हणते. तुला काय सांगू, मला काय व्हायलं की डोळा लागायला आहे का काय लागायला की म्हणते. आणि मला उशीरच व्हायला म्हणते. चल वाढायला गे म्हणते. तिनं वाढते, जेवण करते. हिनं दासीला बोलवती आणि दासीजवळ म्हणते गौऱ्या कोळशे घेऊन जा सुपामध्ये आणि झाकून आणि वाण दिलं म्हणून सांग. माझी लेक रडायली का हसायली बघून म्हणते. येते तिनं, हिने पान खात बसलेले असतात. मग येऊन म्हणते माझी लेक मग देऊन येते. बायसाहेब वाण दिलं म्हणते, ठेव म्हणते तिथं तुळशीपाशी ठेवती आणि जाते. माझी लेक हसायली का रडायली का म्हणते. रडायला काय झालं, खूप छान आनंदात हसत खेळत पान खायलात बसलेत म्हणते. असं का म्हणते. तिला खूप राग येते. मग मारणंच झालेत म्हणते मारेकरी. मग पाची रविवार संपत येत. मग पुढे रथसप्तमी येते. रथसप्तमीला तिनं म्हणते म्हातारी जावायला लेकीला आमच्या घरी सत्यनारायणची पूजा ठेवायची आणि तुम्ही या म्हणते. तर मीच बघते म्हणते काय करायचं. मग सत्यनारायणची पूजा आहे म्हणून हे लेक जावाई सासूबाईकडे जातात. आणि मग पहिले जे घराला वरी सोबणं राहत होतं की नाही उजेड येण्यासाठी, मग त्या सोबण्याच्या खाली सत्यनारायणची पूजा मांडती आणि लेक जावायला बसवती. आणि इकडं गरम गरम कोळशे मोठे मोठे लाकडं आणून गरम गरम कोळशे करते, इस्तू करते. असं धगधगता इस्तू करते आणि टोपल्यात भरती. हे पूजेला बसलेले राहतात लेक जावाई. आणि मग ते वरून ते गरम गरम कोळशे एवढे मोठे जमा करून आगीनं तपतपलेले लाल भडक कोळशे त्याच्या अंगावर टाकते वरून जावायच्या. मग ते कोळशे पडत असताना वरून त्याच्या अंगावर पडताना फुलं होऊन जातात त्या कोळशाचे आणि ते फुलात रूपांतर होते. नारायणाची कृपा असते त्याच्यावर, नारायणाचा आशीर्वाद असतो. मग ते फुलं आहो सासूबाई इतकी फुलं कशाला टाकालात, तुम्ही किती आदरातिथ्य केलात आमचं, नका करू म्हणते. मग तिचे डोळे उघडतात आणि पाया पडती. मी चुकले म्हणते, मला क्षमा करा म्हणते. माझ्यामुळं तुम्हाला खूप त्रास झाला आणि मी माझ्या हातानं तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. पाची रविवारी मी असं वागले. आजसुद्धा मी कोळशे गरम गरम टाकले, पण नारायणदेव तुमच्यावर कृपा केली नारायणाने आणि तुम्ही ते फुलात रूपांतर झाले. मी चुकले म्हणते, जावायच्या पाया पडती. नाही नाही म्हणते, तसं काही नाही म्हणते. नारायणदेव मला क्षमा करा म्हणते म्हातारी. जसा त्या दाम्पत्याला नारायणदेव पावला तसा तुम्हा आम्हाला पाहू. ही साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण.